महिला दिन आज सगळ्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा. आई, सासूबाई, जावा, बहिणी, परत वहिनी, जावा सगळ्यांना, परत विहीनबाई सगळ्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा. आणि आज आम्हाला किचनमध्ये सुट्टी आहे, कारण आज आम्हाला महिला दिनानिमित्त आम्हाला आज आम्हाला मस्तपैकी पीठ करून देत आहेत खायला. असे मिस्टर सगळ्यांना सगळ्यांना मिळू. आणि आज लेकीला पण मला पण चहा दिलाय करून, आणि आज लेकीला पण चहा करून देणार. आणि असं नाहीये पप्पा आजच देतात आम्हाला चहा वगैरे, मला तरी आता रोज पप्पा, आम्ही मम्मी आणि मी पप्पांचा रोज, म्हणजे पप्पा करतात सकाळी चहा उठल्यावर, आणि पप्पा आम्हाला रोज चहा देतात त्यांच्या हातचा. म्हणजे रोज आम्ही पप्पांच्या हातचा चहा पितो, पहिला चहा सकाळचा, आणि नंतर मग आम्ही आमचा ठेवतो. पण आणि पप्पाने उपीट करतात तर तसं जाम झालाय, मिरच्या खूप तिखट आहेत. आणि आज आहे रंगपंचमी, आणि रंगपंचमी वुमन्स डे तर सोबत आहे. आणि पप्पांनी मला सकाळी कलर लावला. कसं चाललंय सकाळी पप्पाने झोपेतच मला कलर लावला, आणि मी त्यांना असाच गावाचा लावला माझ्या. तरी तिची तर असली जोरात होईल रंगपंचमी चालली आहे. पंढरपूरमध्ये आम्ही जे गार्डन मध्ये गेलो होतो मागच्या वेळेस, तुम्हाला लॉग मध्ये दाखवलं होतं, तर तिथंच खूप जास्त मोठी रंगपंचमी सेलिब्रेट करतात. तर तिथं स्टेज वगैरे आहे, परत गाणी वगैरे म्हणतात ते, तर व्हिडिओ कॉल करून दाखवलं होतं. ते तिकडे नाचतात, आम्ही पण इकडे नाचतोय. तर चला चहा देतात पप्पा मला पहिले. आता मी तर मला तर काल खूप घाण प्रकार झाला होता. तर मी सोया स्टिक खाल्लं होतं काल. म्हणजे मला कधी नाही होत असं, म्हणजे झालेलं आहे हे आधी माझ्या बाबतीत. पण कुरकुरे वगैरे, मला कुरकुरे खूप आवडतात, आणि मी खाल्लं तर माझ्या अख्खं गालावर असं छोटे लाल लाल फोड येतात माझे. आणि आता जरा बरं येतंय, आता नाहीये. नाहीतर काल माझा सगळा चेहरा भरला होता. मी सिट्रेजिनची गोळी झाली तेव्हा कुठे ते. आणि आकाशाला माझ्यातर्फे चहा महिला दिनानिमित्त दूध टाकायला लागतं. काय विशेष पण पहिला दूध असं घेतलं ना की वरण टिपका असा दुधाचा घाला लागतो. पहिल्यापासून सवय तिला साय पडली. हा मला साय पडली, सॉरी बरं का. सॉरी, मला तर चांगलंच वाटते. तर मला चहा दिला ना, म्हणजे चहा देताना मला थोडस पाहिजे दूध. हो, एकदम एवढी प्रत्येकाची काहीतरी वेगळीच ते सिस्टीम असते. सगळ्यांना माहिती झालं ते. तर मस्तपैकी आज सेलिब्रेट करणार आहे आम्ही. बाहेर तर रंगपंचमी सेलिब्रेशन झालेलं आहे. आणि पहिलं मला नाण्याने रंग लावला आलो. काका थांबा मला, काका थांबा. वा, पप्पांना आमच्या रंग पाणी अजिबात आवडत नाही. पण मागच्या वेळेची आम्ही रंगपंचमी एवढी मोठी सेलिब्रेट केली ना, आम्ही बाथरूम मध्येच डायरेक्ट अख्ख्या फरशा धुवून घेतल्या होत्या आम्ही. तेवढं आम्ही खेळलो पण आणि काम पण केलं. फरशा धुवून घेतल्या पूर्ण. तर चला, ह्यावेळेस काय रंगपंचमी सेलिब्रेट नाही करायची आम्हाला. आज आम्ही वुमन्स डे सेलिब्रेट करणार आहे का नाही. सगळे रंगपंचमी सेलिब्रेट करणार, आम्ही वुमन्स डे सेलिब्रेट करणार. तर चला, मी आता किती वाजले, 10:15 वाजले. ब्रश करून आले, चहा पिते आता. चला बसते आता. नंतर मी दाखवतो उपीट. हा, दाखवणार ना मी तुमचं उपीट. लागलाच नाही. अरे 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 राय की देऊ का मी अजून कलर? हा, कलर देऊ का अजून? बघ आता भाई, बघा आता माझ्या आयब्रो मध्येच घातला कलर ह्यांनी. हा, थोडं द्या. नन्या, तुम्हाला गाला मारतोयस का लावतोय कलर? प्रेम मध्ये लावू नका.
तिकडे ना ये की इकडे. नाही, नाही. Happy, काय म्हणायचं? इकडे हॅपी होली रंगपंचमी. होली नाही बाळा हॅपी रंगपंचमी गाईस नाही बघा ही तू भिजलायस का हो बुराना मानो होली है मग आज मज्जा मज्जा नाही बघा काय ओळखू जरी येते का नाण्या नाहीच कलर ना नाही योग वावायला आपल्याला लागतोय का हा? ही नाण्या तू माझ्या आयब्रो मध्ये कलर लावला नंतर काय ते नंतर नाही अर्ध झाले होते त्या त्यामुळेच मम्मी आतमध्ये गेलती का आणि मी कॅमेराच ओपन केला होता पटकन क्लिक केलं तुला नाही कलर लावला मी इकडे पप्पांना पण मी आजच लावला मला तो कलर छान वाटतो का हिरवा तर गाईज नवीन वर्षातला पहिला चीक आलेला आहे आमच्या घरात आणि म्हणजे ह्या वर्षीचा ह्या उन्हाळ्यातला पहिला चीक आलेला आहे शेजारी केलेला आहे शीतल काकीने तर आम्ही खातोय मला तर खूप आवडतो चीक तर मला तर हे ना हे कर्प म्हणजे व्हाईट मला जास्त नाही आवडत थोडंसं व्हाईट आणि थोडंसं करपा असतो ना तो आवडतो तर मला खूप जास्त करपा चीक आवडतो कोणाला आवडतो झालं आलेच करपा चीक कोणाला आवडतं जास्त म्हणजे सांगा मला कारण की मला आवडतं कुणाकडे करत असेल तर मला द्या आणून तर उपीट दाखवते मी तुम्हाला आता कसं काय रे मास्टर शेफ श्रीकांत सम्राट आता मी काय करतो तू एकदा चव घेऊन बघते का आई आम्ही चिक खाल्लंय हा ना काय कमी आहे का तिखट आहे. वाव मस्त काय नाही कमी मस्त मी उपीट केलं पहिल्यांदा ना बाप्पा हा तसं केलंय पण असं बरेच दिवसात बघ वर्षातून केलं पहिल्यांदाच हा ना आता माणसे तुम्ही करता ना दीदी आणि नंतर मी थोडं काय चुकलं असतं तर माफ करा ओ माय गॉड तर आता खाताना करतो. खाताना दाखवते मी. खाल्लं का नाही? हो मग खाणार ना आता तुम्ही केलं म्हणल्यावर संध्याला बोलवते का संध्या तर इथं पप्पांनी वुमन्स डेचा आम्हाला वुमन्सला आमच्या दोघी वुमन्सला उपीट करून ठेवलेला आहे थँक्यू डॅडी आणि आमच्या आज एक मस्त या वाव चिक खूप दिवसांनी चिक खायला मिळतोय कुरडईचा करप आहे का तिच्याकडे नाहीये ती करपत नाही म्हणते अगो बया घ्या एक डिश घ्या थँक्यू इतकं सुंदर झालंय आणि बरं वाटतं जरा दुसऱ्याच्या हातचं खायला छान झालंय आणि मला पण असं तिकडच आवडतं जरा ते कमी लागतंय पप्पा नाही काहीच नाही काहीच नाही काहीतरी आहे पण ते मला सांगता येत नाही पण काहीतरी कमी आहे थोडस मीठ कमी असेल ना, किंचित नाही काहीतरी आहे कमी आहे शेंगदाणे घातले का माझी फिरकी घेतात बरं काही कारण मी असं म्हणतो ना कधी कधी सगळं चांगलं आहे पण थोडस काहीतरी कमी आहे का नाही मम्मी काहीतरी कमी आहे ना मम्मी आपल्या घरात सगळे उपीट चांगलंच करतात तर मी आता वॉश करून आले फेस तर पप्पा नेहमी म्हणजे जेव्हा आम्ही काहीतरी कोणता तरी पदार्थ बनवतो तर तेव्हा नेहमी पप्पा आहेत ना म्हणतात काहीतरी कमी आहे काहीतरी कमी आहे काय कमी ते सांगतच नाही म्हटलं तुम्ही जे काय कमी आहे ते टाका मी तर डायरेक्ट म्हणते आणि आता पण काहीतरी मला उपीटात तसं कमीच वाटतंय असं काहीतरी थोडंसं काहीतरी कमी उपीटात कमी हो तर नेहमी मला पप्पा म्हणतात काहीतरी कमी आहे काहीतरी कमी आहे आता कसं होतंय आहो तर छान झाले उपीट मस्त आम्ही छानला छानच म्हणतो काहीतरी कमी आहे नाही म्हणत माझी मम्मी म्हणते अहो काय नाही कमी छान झाले हे म्हणतात काहीतरी कमी आहे मी म्हणते काहीतरी कमी आहे तर तेच तुम्हीच टाका म्हणते तर मम्मी आपण पण करायचं का चिक करतो ते दाखवते करपा चिक महिला दिनानिमित्त आज मी शीतलला उपीट देते ते पण काकांनी बनवलेलं
मला नंतर सांग. सांगणार आहे. मग असं कसं आम्ही कसं बनवलं सांगणार काकांनी बनवलं नाही सांगत बसणार. रेसिपी कशाला तर आपण चिक बनवूया पप्पा आणि ते पण करपू मस्त म्हणजे थोडा करपा लागतो खाली. मग तो मला खाल्ल्यासारखं वाटतं एवढा मस्त लागतो ना तो करपाची तर आम्ही करणार घरी किती दिवस लागतील त्याला 1 किलो एवढा खायला देऊ सांगायला काय करायचं? आणि असं करू की माणसाला पण नाही का देता येईल असं तिला नाही एवढं काय खायचं एवढं. मग 15 तारखेला करू 15 तारखेला होईल असं करायला लागलं आताच लागायला लागेल का मग भिजत त्याला किती दिवस बरोबर, लागतात? 8 दिवस 3 दिवस तर भिजवायचे. हा मग ठीक आहे तर करू आपण तर तुम्हाला तो लॉग बघायला भेटेल बघू आता करू तिचं नाही एवढं काय तिला नाही आवडत एवढं चिक. बघू ना भाऊजींना विचारू आपण आवडते का थांबा जरा. हा आता आपल्याला एकतर चिक करत नाही आणि आता लग्न झालेलं पण आहे त्यामुळे काय काय गोष्टी कुरड्या पापड करत नाही. पाडव्यानंतर हा. नाही खायला करायचंय. नाही नाही पण पाडव्यानंतर करा काय असेल ते. अरे रे रे रे. खायला करायचंय. हो नाही पण ते शेवटी परंपरा काय रूढी कशासाठी? तर आमच्यात आहे ना एक आहे की आमच्यात आहे ना कुरड्या पण करत नाही आणि तळत पण नाही पण आम्ही करत नाही पण तळतो कारण की मलाच खूप जास्त आवडतात आमच्या घरात मग आम्ही दोन सांगू का? तळतो का नाही का तर आम्ही चला आम्ही माणसं प्रथा लग्न चालू झाल्यामुळं- केली. माणसं लग्नामुळं झाल्यामुळं पापड कुरड्या सांडगे करत नाहीत. अच्छा तर मग आपण केल्यावर तुम्हाला दाखवते मी आज सांगत नाही तुम्हाला डेट मी हो मग काय. चला मी खाऊन घेते आता बाय बाय शुभेच्छा धन्यवाद तुम्हाला पण अशीच प्रगती हो मोठं हो. थँक्यू. बघ बघ चहा घे थोडा. आत्ताच आमच्या घरी नगरसेविका येऊन गेले जेजुरीच्या भक्ती कोरपड म्हणून. इलेक्शन होतं आमच्या मानसीच्या लग्नाच्या टायमाला 2 तारखेला पण आम्ही नव्हतो तरी पण ते मस्तपैकी म्हणजे चांगल्या भरघोष मताने निवडून आलेले आहेत त्याच्यामुळे त्यांचं अभिनंदन. आणि त्या आज आमच्या घरी आम्हाला महिला दिनानिमित्त फूल द्यायला आल्या हे महत्त्वाचे आणि त्यांचे खूप खूप आभार धन्यवाद. 10 वाजलेले आहेत 8 आणि आमचा बाहेर जायचा प्लॅनिंग होता पण कॅन्सल झाला कोणामुळं? दीदीमुळं. तर दीदी येणार होती आज म्हणजे पंढरपूरला गेली होती तर ती इकडे जाताना घरी पुण्यात जाताना घरी येणार होती इकडं तर ती नाही आली त्यामुळे तर आम्ही कॅन्सल केला आणि ह्यांना तर ती नाही तर सगळं मूडच ऑफ झालाय सगळा. म्हटलं ती तिकडे एन्जॉय करत ना आपण बसायचं इथं दुःख करत आपण सेलिब्रेट नाही करायचं. एक महिला आहे ना ती मग ती तिकडे करते तिकडे आता ती भाऊजी करतील तिचं आता सेलिब्रेट आपण नाही आता. त्यामुळे आम्ही प्लॅन चेंज केला. मला तर जायचं होतं यार मला मंचुरियन खायचं होते. मी ठरवलं होतं म्हणजे हॉटेलमध्ये जायचं आणि मस्त स्नॅक्स खाऊन यायचं म्हणजे स्टार्टर खाऊन यायचं पनीर चिल्ली भरपूर वेळ आहे आपल्याला. मंचुरियन सूप सगळंच घेऊ हा पगारमध्ये आपला तुझा पगार झाला की जाऊ. आणि पप्पा बनवतात आहेत मग आमच्यासाठी दाखवते मी तुम्हाला वेट. तर इथं ते भुगा करतात आहेत काय म्हणतात चुरा करतात आहेत आणि इकडे केले त्यांनी सूर्याची भजी केली. इकडे केले त्यांनी पालक भजी परत कांदा भजी पण केलेत आणि इकडे करतात ते चुरा भुगा. तर मस्त केले बरं का भजी मी टेस्ट करून बघितली ऑलरेडी तर छान झाले बरं का श्रीकांत सम्राट. आणि आलेले आहे पाव घेऊन काय म्हणतात ब्रेड घेऊन काय आणायचं होतं? आणि आम्हाला भूक लागली काय आणायचं ब्रेड आणलं ना हा मग विषय संपला. खायचा सोडा आणला ये कोण आणलं मम्मीने आईस्क्रीम वुमन डेच्या कोण शुभेच्छा. थँक्यू मम्मीने हे मम्मी हे दहाला आहेत ना ग कोण गावाला चालत जाईल जाऊ दे. हा, बस, बस. मग काय तुला हा ग बसा. हे दिलं फक्त ते. हा, बस, बस. तर आईस्क्रीम पण आणलेली मम्मीने मी सकाळीच एक कुल्फी खाल्ली आणि संध्याकाळी मी लवकरच रिस्टॉक करणार आहे आता हे हा, रिस्टॉक लवकर करणार आहे मी आता गावात गेली नाही नाहीतर ते मला या काकाला पाठवासाठी वही घेऊन कुरकुरीत मस्त संपून टाकू आपण ठेवायचंच नाही आज. पप्पा तुम्ही वेगळं करायचं आम्हाला हे सगळं वाटून तुझं
हो ब्रेक घेतलाय मी. अरे तुम्ही खुश तर मी गरम खुश. झालं बाई मिक्सर, त्याला थोडस नको. मम्मी पप्पांना आज भात, आपल्याला भजी. तुम्ही खुश तर मी खुश ना. करता सवरता पुरुष स्वयंपाक करतोय आज. वा करता सवड. करता आज तुम्हीच करायचे. तुम्हाला आम्ही रोज घालतो ना. होय हो 12 महिने. आज एक दिवस तुम्ही. आज आहे ना उपीट केलं होतं चांगलं मस्त. आणि दुपारी आम्ही स्वयंपाकच केला नाही. मग डोसे केले. डोसे मी केले नाही हिने केले. मी म्हटलं एक हुआ हिने केले. तर मस्त झालते रवा डोसा, तर सगळ्यात एक नंबर आणि झाला. आमची संध्या आहे ना करते सगळं पण मध्येच काहीतरी चुकवते. ती काय करते, रेसिपी बघते आणि नीट ते होतच नाही तिच्याकडनं. लाव मग, बघ मग तू. तर चला मी आता वाटून घेते. मम्मीने इडलीचं पण भिजवले, म्हणजे काय म्हणतात त्याला, उद्या सकाळी आमची इडली. उद्या नको बाई पप्पा लगेच. लगेच नको आहे ना. पण ते खराब होईल ना. नाही, आपण आठवडाभर का ठेवतो फ्रीज मध्ये. उलट हे आंबलेला पदार्थ चांगले असतात फ्रीज मध्ये ठेवत जावा हे करून. तर आम्ही आजच चटणी ते खाल्लंय त्याच्यामुळे नको. आणि हे असं वाटते एक मी. दिवस gap तर पाहिजे. मम्मी बैठकीला गेली ना, आपण करू नाश्ता. तर आताशी केवढं झाले वाटून, तर वाटते आता मी पटापटा. चला बिग बॉस पण बघायचे. ती रुचिता गेली राव. ती एवढी म्हणजे खेळत होती तशी चांगली, पण ती होती तेव्हा नाही का असं सगळ्यांना हे होत होतं. आता म्हणतात की उगाच गेली. मला तर काल खरंच रडायला आलं बाई त्यांचं बघून. काय ना पप्पा, तो विशालला कसं वाटलं ना बिचारायला, त्याच्यामुळे मला वाईट वाटलं. हे लोकांना सवय जाते तिच्या ओरडण्याची. हा तसं एवढं असतो काय काय आता शाळेत जाते. हा, पण ते आता कसं ते दोघ जणांची जोडी तुटली ना, तर मला पण वाईट वाटलं बाई. ते नाही का रुचिता गेली काल, मला पण रडायला आलं. तर चला. पण लोकांना असं वाटलं की बरं झालं ती गेली. नाही, काय करू? काय काय लोकांना म्हणतात बिग बॉस बंद करणार आता, सोडणार म्हणजे बघायचं बंद करणार आता असं म्हणतात. होय. हो तर चला. तर गायज आम्ही ब्रेड आणि भजी खातोय मस्तपैकी. अजून आमचा पुलाव व्हायचा आहे. इडलीचं वाटून झालेलं आहे, पुलाव व्हायचा. आणि मला मी झोपले होते आज, तर माझं सुजलेलं जाते ना चेहरा. आणि इकडे पप्पा खातात आहेत, इकडे मम्मी आहे. हो म्हणून द्यायच्या भजी दिलेत आम्हाला. भजी आणि ब्रेड. हा मस्त झालेत. आणि भजी छान झालं. मस्त झालेत. तर चला आता मस्तपैकी आम्ही खातो, एन्जॉय करतो बिग बॉस बघत. बाई गॅस पण चालू आहे. फायनल. हा बघू ना मग आपण आज. चलो बाय बाय. ये विनर. हाय. ये आमच्या इथं स्क्रीन लावलेली, तर तिथले पण फटाकडे वाजतात. बघू आपण. तिथं स्क्रीन लावली ह्यांनी, कुठल्या तरी कोणीतरी लावली. नगरसेवकनी स्क्रीन लावली. हो आहे इकडे गुडला दिसला. अगं बाप्पा. सगळ्यांचं घेणार मी. माझ्या फ्रेंडची आता हळदी झालेली आहे आणि आता वाजलेले आहेत 11:30 आणि आम्ही आमच्या फ्रेंड्स इथं शाय फ्रेंड. हाय अक्षय. हाय 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 तिची डान्स प्रॅक्टिस झाली, त्याच्यामुळे तिला डिस्टर्ब नाही करणार आम्ही. आणि मी लॉक नाही घेते कारण की कम्फर्टेबल नाही आहेत सगळे. मला नाही माहिती कॉपीराइट येईल मला असं वाटते. आणि मी बसते लॉक करत. माझा आउटफिट
लग्नामध्ये विशेष आहे. इथे एकच देव अक्षर असते. नवरा नवरी तुमची कुलदेवता कुलस्वामिनी गणपतीच्या मनामध्ये पाया पडा. मंगलमूर्ती मोरया. हॅलो गाईज, ओके, आज आहे माझ्या फ्रेंडचं लग्न आणि मी कालपासून इथं आली आहे. आम्ही आले सोलापूरला आणि लॉग काय घेतला ना, एकदम नॉर्मल क्लिप घेतलात मी. आणि कारण की सगळेजण कम्फर्टेबल नाही आहेत म्हणून, त्यामुळे मी काय घेत नाही लॉग ह्यांचे तरी माझ्या फ्रेंडचे. आणि मी आणि माझी फ्रेंड ती पाणी पिते. हाय, आम्हाला एवढं गरम झालं फोटो काढून आम्ही पटकन AC मध्ये बसायला आले. मला तर आहे ना उन्हाळ्याचं लग्न अजिबात सहन नाही होत. आणि माझं लग्न तर मी अशा थंड ठिकाणीच करणार आहे कुठेतरी, कारण की मला एवढं जास्त करत होतं. ही आणि मी एवढं पळत आलो जोरात, कारण की आता इतकं सुंदर वाटतं. आम्ही फोटो काढून एवढं दमलो ना, आणि ते मग ह्याच्यात पण दिसतो. अयो, माझं काजळ खाली आलं बघ. तर बघा असं होतं मग उन्हाने सगळं पिघळतो मेकअप आणि मग हे होतं. तरी छान वाटतंय, सेट आहे. फक्त थोडंसं टचअप करायला आलेलं. आणि हा हे माझा लुक. बाय द वे कशी दिसते मी सांगा. ओके गाईज, मी आलेले आहे लग्नावरून आता. म्हणजे मी कधीच आलेले, आता वाजले बार 11:15. आणि आमच्या घरी कोण आलेला आहे? आमचे एकुलते एक जावई बापू टोल्यांचे जावई बापू आलेले. आणि इकडं टोल्यांची लेक आलेली आहे. आणि त्यांनी आणलेलं आहे काय डेझर्ट बाउल आणलेला आहे. आणि हे कधीपासून मला खायचं होतं, हिच्यासाठी मी थांबले होते आणि फायनली तिने आणलं आणि मी खाल्लं. आवाज बरे करावं. आणि मी खाल्लं आणि हिने तिकडेच खाल्लं, त्यांच्या तिकडं. आम्हाला अचानक भयानकपणे दिसलं ते त्याचा स्टॉल. मानसी काय आवडू शकली नाही स्वतः. आणि आम्ही जिम हा ना. विषयी बोलत होतो. आणि जीवनशी बोलत होतो. जिम कडे बघत आम्ही खाल्ले. तर हे फर्स्ट टाइम मी खाते बाय द वे, का नाही? बघू आता मी टेस्ट करून बघते. कैसा लगता है? एक ट्रिपल चॉकलेट आहे, एक हे कोणतं आहे? एक ट्रिपल आणि एक काय ब्राउनी. ब्राउनी. मस्त आहे आणि खूप मस्त आहे, टेस्टी आहे. तुम्ही पण जावा. आमच्या जे इतर आहे ना 4-5 असे झालेत त्याचे दुकान. टेस्टी, वाईट वगैरे भरपूर काय काय झाले. सिजुका झाले सिजुका. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि आमचं उद्या मी लॉग चालू करणार आहे. आता माझी तर पूर्ण डाऊन झालेली आहे बॅटरी, हिची पण. त्यामुळं उद्या इंटरेस्टिंग काहीतरी करणार आहे. तो लॉग बघायला विसरू नका. आय थिंक सेपरेट करेल मी. तर हा, आणि मानसी टोलेच्या तर लॉगिंग विथ सुक्क लागतंय. मानसी अँड सुजित असं त्यांचं यूट्यूब चॅनल आहे. तर तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा. इथं मी टॅग करेल किंवा लिंक टाकेल. लिंक मागच्या वेळेस पण म्हटलं होते पण टाकली नाही, पण मी इथं टॅग करेल. तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा. अजूनपर्यंत कोणी केलं नसेल तर मला जेवढं प्रेम देत आहे तेवढं तिला त्यांच्या चॅनलला पण द्या. त्यांचे व्हिडिओ पण मस्त येतात आहेत, तर सगळ्यांना आवडतात आहेत. तर नक्की जाऊन बघा, त्यांच्या चॅनलला व्हिजिट करा. बाय. हां, आणि मी हे चार्जरला आणले आणि मी भाऊजींना काम लावले. मी चार्जर आणले हे म्हणजे ऑर्डर केलं होतं ऑनलाईन. आणि त्याचे वायर असते ना लावायची आहे. तर बऱ्यापैकी लावलं भाऊजींनी. भाऊजींना झोप आली पण मी कामाला लावले. हो डॅडी, कसे आहे? छान आहे का? पप्पाला आमच्या चॉकलेट नाही आवडत. आवडीला मग काय. चला बाय.